जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या मालकीच्या दक्षता पेट्रोल पंपावर तब्बल 1,33,752 रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचा प्रकार समोर आलाय। गंभीर बाब म्हणजे पोलीस दलाच्या पेट्रोल पंपावर पोलिसांनीच कोट्यवधींचा डल्ला मारलाय। या प्रकरणी पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक पोलीस उपनिरीक्षक वाल्मिक वाघ यांच्यावर जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। वाल्मिक वाघ 7 दिवसांपासून बेपत्ता असून याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय। या आर्थिक घोटाळ्यामुळे पोलीस दलाला त्यांच्या मालकीचा दक्षता पेट्रोल पंप बंद करण्याची वेळ आली आहे। दिनांक 7/4/2025 पासून वाल्मिक मधुकर वाघ PSI वाल्मिक मधुकर वाघ यांची नियुक्ती केली होती, नेमणूक केली गेली होती अधिकृतपणे आणि त्यांची सगळी जबाबदारी होती। त्यांनी जबाबदारी न पार पाडता हिशोबात मोठा गडबड केली, अपहार केला आणि त्याच्यानंतर ते कोणालाही न सांगता निघून गेले। हा अपहार 1,33,752 रुपयाचा हा अपहार आहे।